आपण मागच्या व्हिडिओमध्ये सिंपल पास्ट टेन्स याच्याविषयी आपण शिकलो, तर आज आपण त्याच्या पुढचा भाग पाहणार आहोत, सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ. साधा भविष्यकाळ. हा, आता या काळ शिकण्यापूर्वी मी परत मागचं रिवाइज करते. आय कम हा झाला सिंपल प्रेझेंट टेन्स. आय केम हा झाला सिंपल पास्ट टेन्स. आता फ्युचर टेन्सची कशी रचना आहे पहा. ह्याच वाक्याचं आपण रूपांतर करू. आय विल कम. आय विल कम. तर ह्या टेन्स, दिस टेन्स इज यूज्ड टू टॉक अबाउट द थिंग्स दॅट हॅवंट हॅपन. ज्या गोष्टी घडून गेलेल्या नाहीत, भविष्यात घडायच्या आहेत, याचा आपल्याला उल्लेख करायचा असेल तर सिंपल फ्युचर टेन्सचा वापर करतात. आता यामध्ये वाक्याची रचना कशी असते, विल आणि शाल, म्हणजे कन्स्ट्रक्शन कशी असते. विल कर्त्याच्या पुढे विल येतं प्लस रूट फॉर्म ऑफ द वर्ड. रूट फॉर्म ऑफ द वर्ड. पहा, आय झाला कर्ता. आपली रचना कशी झाली, सब्जेक्ट प्लस विल प्लस रूट फॉर्म ऑफ द वर्ड. मूळ क्रियापद जसेच्या तसं. आय विल कम केम कधीच होणार नाही. पाहता दुसरे आपण आता ह्या सिंपल फ्युचर टेन्समध्ये थोडक्यात आपण काय लक्षात ठेवायचं, क्रियापदाच्या पूर्वी विल किंवा शाल लागतं. विल किंवा शाल, परंतु ते कर्त्यावर अवलंबून आहे. पाहता आयच्या पुढे काय येतं, आय विल, आय शाल, नंतर वी विल, वी शाल. यूच्या पुढं यू विल, यू शाल. ही शी इट. ही शीच्या पुढं काय येतं, विलच येतं. त्याच्या पुढे कधीही शाल येत नाही. ही आणि शी जर करता असेल तर त्याच्या पुढे शाल येत नाही. देच्या पुढं याचं अनेक वचन पाहू. दे. देच्या पुढं काय येतं, विल येतं किंवा दे शाल पण येतं. आता शाल आणि विलचा वापर कधी करतात त्याचा पण आपण पुढं बारकाईने अभ्यास करणार आहोत. थोडक्यात सिंपल फ्युचर टेन्सचा कशी कन्स्ट्रक्शन असते, सब्जेक्ट प्लस विल किंवा शाल किंवा प्लस रूट ऑफ द वर्ड. रूट ऑफ द वर्ड म्हणजे काय, मूळ क्रियापद. मूळ क्रियापद कोणकोणते आले, कम, ईट, कट, पुट, टॉक, वॉक, रन. हे सगळे मूळ क्रियापद आहेत आणि मूळ क्रियापद वापरून कर्त्याच्या पुढे विल किंवा शाल याचा वापर करतात. मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे शालचा वापर कधी करावा, विलचा वापर कधी करावा आणि अजून एक रचना सिंपल फ्युचर टेन्सची. तत्पूर्वी हे वाक्य किंवा हे वाक्याची रचना करण्याचा प्रयत्न करा. आता वेगवेगळी इथं क्रियापद आपण वापरून हे करू. पुट पाहू. आय विल कम, कम वापरू. आय विल कम, वी विल कम, यू विल कम, यू विल कम. हे यू का बरं वापरलं, अनेक वचनासाठी. ही विल कम, शी विल कम, दे विल कम, दे शाल कम. आय शाल, आता दुसरं क्रियापद वापरूया. आय शाल पुट म्हणूया. आय विल पुट, वी विल पुट, यू विल पुट, यू विल पुट, ही विल पुट, शी विल पुट, दे विल पुट. आता वेगवेगळी वाक्य आपण तयार करण्याचा प्रयत्न करू. आय विल कीप माय प्रॉमिस. आय विल कीप माय प्रॉमिस. परत एकदा समजावून घ्या सिंपल फ्युचर टेन्सची कन्स्ट्रक्शन. आय झाला कर्ता, विल क्रिया आपल्या नियमाप्रमाणे क्रियापदाच्या पूर्वी काय येतं, विल किंवा शाल किंवा या रचनेप्रमाणेच एक रचना लक्षात ठेवा. सब्जेक्ट झाला आय, विल
नंतर रूट ऑफ द वर्ब म्हणजे काय, मूळ क्रियापद जसंच्या तसं. इथं मूळ क्रियापद कसं आलं, कीप. माय प्रॉमिस, पुढे कितीही मोठं वाक्य असू द्या, अवघड वाक्य असू द्या, त्याच्याशी आपल्याला काही घेणं नाही. फक्त ही रचना मात्र तुम्हाला लक्षात ठेवावी लागणार. आय विल कीप माय प्रॉमिस. अजून पुढचं वाक्य कट वापरा. आता ह्याचं करता वेगवेगळे करते वापरून आपण याचं वाक्य तयार करूया. आय विल कीप माय प्रॉमिस, आय शॅल कीप माय प्रॉमिस, वी विल कीप आवर प्रॉमिस. इथं वी म्हटल्यावर इथं आवर येणार. यू विल कीप युअर प्रॉमिस, ही विल कीप हिज प्रॉमिस, शी विल कीप हर प्रॉमिस, दे विल कीप देअर प्रॉमिस. याप्रमाणे फक्त आता तुम्ही दोन गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या सिंपल फ्युचर टेन्स मधला. एक तर रचना लक्षात ठेवायची. रचना, सब्जेक्ट, परत मी वारंवार सांगते की तुमचं कायम स्वरूपात लक्षात राहावं म्हणून. सब्जेक्ट प्लस विल प्लस रूट ऑफ द वर्ब. आणि सांगितल्याप्रमाणे शॅल आणि विल याचा वापर केव्हा करायचा ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यापूर्वी आणि दुसरा नियम लक्षात ठेवायचा, सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहिलं की सब्जेक्ट सिंग्युलर असलं किंवा प्लुरल असलं, इथं ई असू द्या, शी असू द्या, इथं विल याच्यामध्ये फरक होत नाही. फॉर्म्युलामध्ये आपल्याला फरक होत नाही. विल जसंच्या तसंच राहत. विल किंवा शाल त्याला काही अनेक वचन असल्यामध्ये विलचं काही होत नाही, किंवा एक वचन असले की त्याचं विल आणि शाल हे याच्यामध्ये काही बदल होत नाही. आपण जसं सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये पाहिलं त्या पद्धतीनं बदल होत नाही. तृतीय पुरुषी एकवचनी असं जो नियम होता ना सिंपल प्रेझेंट टेन्स मधला, त्याप्रमाणे बदल होत नाही. हे झाली आपली सिंपल फ्युचर टेन्सची रचना पाहिली आपण. आता उद्या आपण अजून एक सिंपल फ्युचर टेन्स मधलाच कधी वापरतात अजून एक फॉर्म्युला आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायचा आहे. तत्पूर्वी ह्याची पूर्ण रिव्हिजन करून घ्या. आणि आपले हा व्हिडिओ पाहण्याच्या पूर्वी मागचे 2 व्हिडिओ अवश्य पहा. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित लिंक लागेल. आणि पुन्हा तुम्हाला एकदा सांगते, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका.